2018 साली सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आणि पुद्दुचेरीचं काँग्रेस सरकार कोसळलं. नामनिर्देशित सदस्य मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय निवडले जाऊ शकतात, असा निकाल कोर्टानं दिला. भाजप प्रणित केंद्र सरकारने 3 भाजप संबंधित लोकांची नेमणूक केली आणि याच आमदारांनी अविश्वास प्रस्तावादरम्यान व्ही नारायणसामी यांचं काँग्रेसचं पुद्दुचेरीतलं सरकार पाडलं. आता मात्र नंबर होता जम्मू आणि काश्मीरच्या ओमर अब्दुल्ला सरकारचा. भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितले की 5 आमदार नामनिर्देशित करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची उपराज्यपालांना कोणतीही गरज नाही. तोच चित्रपट फक्त थिएटर वेगळं आहे हे लक्षात आल्यानं शहाण्या झालेल्या ओमर अब्दुल्लांनी न्यायालयात धाव घेतली आणि तात्पुरता दिलासा मिळवला. सध्या एकही नामनिर्देशित सदस्य जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेत नाही. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे आणि म्हणूनच केंद्रशासित प्रदेशांच्या नॉमिनेटेड मेंबर्सचा हा टॉपिक येणाऱ्या राज्यसेवा आणि कंबाईन पूर्व परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या टॉपिकवर आपण काही संभाव्य आणि अतिसंभाव्य प्रश्न ह्या सेशनमध्ये बघणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि ही सिरीज परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला उपयोगी पडेल. तर सुरुवात करूयात. पहिला प्रश्न बघूयात. खालील केंद्रशासित प्रदेशांचा विचार करा: दिल्ली, पुद्दुचेरी, जम्मू आणि काश्मीर, लडाख. वरीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशांना स्वतःची निर्वाचित विधानसभा आहे? भारतात एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यापैकी दिल्ली, पुद्दुचेरी, जम्मू आणि काश्मीर ह्या 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 239 अ आणि 239 डबल ए या घटनात्मक आधारावर विधानसभा अस्तित्वात आहे. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1, 2 आणि 3. लक्षात ठेवा, भारतात 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यात फक्त 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधिमंडळ अस्तित्वात आहे. दिल्लीत 70 जागा आहेत, पुद्दुचेरीमध्ये 30 जागा आहेत आणि जम्मू काश्मीर ह्या व्हिडिओचा सेंट्रल गाभा असल्या कारणाने आपण याची रचना स्वतंत्रपणे बघत आहोत. लक्षात घ्या, 8 केंद्रशासित प्रदेश, त्यापैकी 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधिमंडळाची तरतूद आहे. त्याचा घटनात्मक आधार 239 अ अनुच्छेद 239 डबल ए. जम्मू आणि काश्मीर विधानसभेची रचना आपण बघूयात. एकूण जागा जम्मू आणि काश्मीर विधानसभेत आहेत 119. त्यातल्या इलेक्टेड जागा म्हणजेच निवडून येणाऱ्या जागा आहेत 90. नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड सदस्यांची संख्या आहे 5. लक्षात ठेवा. आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे पाकव्याप्त काश्मीरसाठी देखील 24 जागांची तरतूद ह्या जम्मू आणि काश्मीर विधानसभेत आहे. ज्या दिवशी पाकव्याप्त काश्मीर हा भारतात समाविष्ट केला जाईल, त्या दिवशी ह्या 24 जागांवर देखील निवडणूक होईल आणि त्या जागा भरल्या जातील. तोपर्यंत ह्या 24 जागा ह्या रिक्त राहतील. लक्षात ठेवा, 8 केंद्रशासित प्रदेश, 3 केंद्रशासित प्रदेश दिल्ली, पुद्दुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर ह्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधिमंडळाची व्यवस्था, घटनात्मक तरतूद कुठली? 239 अ आणि 239 डबल ए अंतर्गत ह्या तरतुदी आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. खालील भारतातील केंद्रशासित प्रदेशांचा विचार करा. पुन्हा तीच केंद्रशासित प्रदेश आपल्या समोर आहेत: दिल्ली, पुद्दुचेरी, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख. वरीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभेत नामनिर्देशित सदस्यांची तरतूद आहे? लक्षात ठेवा, विधानसभेत नामनिर्देशित सदस्यांची तरतूद ही कन्सेप्ट आपल्याला फक्त आणि फक्त केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत बघायला मिळते.
विधानसभेत इतर राज्यांच्या कुठल्याही विधानसभेत अशी तरतूद नाही, पण केंद्रशासित प्रदेश जिथे विधानसभेची तरतूद आहे तिथे मात्र आपल्याला नामनिर्देशित सदस्य बघायला मिळतात. दिल्ली ही पूर्णपणे 70 सदस्यांची इलेक्टेड बॉडी आहे. तिथे कुठल्याही पद्धतीचे नामनिर्देशित सदस्य नाहीत. पुद्दुचेरी, जम्मू आणि काश्मीर ह्या 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मात्र नामनिर्देशित सदस्यांची व्यवस्था आहे. पुद्दुचेरीमध्ये कमाल 3 सदस्य हे नामनिर्देशित असू शकतात आणि त्यांचं नामनिर्देशन हे केंद्र सरकारद्वारे होतं. जम्मू आणि काश्मीरमध्ये 5 सदस्य हे उपराज्यपालांद्वारे नामनिर्देशित होतात. लक्षात ठेवा, पुद्दुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर ह्या 2च केंद्रशासित प्रदेशांमध्ये नामनिर्देशित सदस्यांची तरतूद आहे. फरक लक्षात ठेवा, पुद्दुचेरीमध्ये हे नामनिर्देशन केंद्र सरकारद्वारे होतं आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये हे नामनिर्देशन उपराज्यपालांकडून होतं. त्यामुळे लक्षात ठेवा, पुद्दुचेरी आणि जम्मू काश्मीर ही 2 केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे नामनिर्देशित सदस्यांची तरतूद तिथल्या विधानसभेत आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. जोड्या लावाचा हा प्रश्न असेल. केंद्रशासित प्रदेश एका बाजूला आणि त्यांचं योग्य घटनात्मक कलम दुसऱ्या बाजूला असा हा प्रश्न आहे. आपण पहिल्याच प्रश्नात बघितलं होतं की दिल्ली, जम्मू आणि काश्मीर आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा असण्याचा घटनात्मक आधार काय? तर तो घटनात्मक आधार होता अनुच्छेद 239 अ आणि अनुच्छेद 239 डबल ए. लक्षात ठेवा, दिल्ली इथे पूर्णपणे 70 सदस्यांची इलेक्टेड बॉडी आहे. ह्या इलेक्टेड बॉडीचा आधार आहे 239 डबल ए हा अनुच्छेद आणि 69व्या घटना दुरुस्ती अंतर्गत हा अनुच्छेद ऍड करण्यात आला आणि त्यानुसार दिल्लीला नॅशनल कॅपिटल टेरिटरी हा दर्जा देण्यात आला. तिथे पूर्णपणे इलेक्टेड अशी 70 सदस्यांची विधानसभा आहे. LG म्हणजेच उपराज्यपाल प्लस चीफ मिनिस्टर अशा पद्धतीची तिथे व्यवस्था आहे. ज्याप्रमाणे दिल्लीसाठी अनुच्छेद 239 डबल ए ची तरतूद आहे, त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरसाठी कलम 239 अ ची तरतूद आहे. लक्षात ठेवा, हे कलम मूळतः पुद्दुचेरीसाठी जेव्हा फ्रेंचांकडून पुद्दुचेरी भारतात समाविष्ट करण्यात आलं, त्यांच्याकडून हस्तांतरित करण्यात आलं, त्यावेळेस 239 ए हे कलम पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशासाठी लागू करण्यात आलं आणि तेच कलम जम्मू काश्मीर साठी सुद्धा लागू आहे. फरक एवढाच आहे की ॲडिशनली जम्मू काश्मीर साठी स्वतंत्र असा जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन कायदा आहे 2019 चा. 2023 मध्ये त्याच्यात दुरुस्ती करण्यात आली, सुधारणा करण्यात आली आणि हा कायदा आता सुधारित पद्धतीने लागू आहे. लडाखसाठी देखील कलम 239 लागू आहे, मात्र तिथे विधानसभेची तरतूद नाही. विधानसभेची तरतूद असण्यासाठी लक्षात ठेवा, 239 अ आणि 239 डबल ए ह्या 2 अनुच्छेदा अंतर्गतच इथे प्रावधान आहे, तरतूद आहे. लक्षात ठेवा, कलम 239 डबल ए दिल्लीसाठी 69वी घटना दुरुस्ती, जम्मू आणि काश्मीरसाठी 239 अ, त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन कायदा 2019 आणि 2023 मध्ये त्यात केलेल्या सुधारणा. अत्यंत महत्वाच्या अशा पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. खालील विधाने विचारात घ्या. केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेतील, लक्षात घ्या, केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेतील नामनिर्देशित सदस्यांना अविश्वास प्रस्तावादरम्यान मतदानाचा अधिकार असतो. हे विधान पूर्णपणे योग्य आहे. जे विधानसभेतील केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभेतील जे नामनिर्देशित सदस्य आहेत त्यांना पूर्णपणे जे इतर
नियुक्त सदस्य आहेत, इलेक्टेड मेंबर्स आहेत, त्यांच्याप्रमाणेच अधिकार आहेत, त्यांना समान अधिकार आहेत इतर सदस्यांप्रमाणेच. त्यामुळं ते बजेटवर मतदान करू शकतात. अविश्वास प्रस्तावादरम्यान देखील ते मतदान करू शकतात. दुसरं स्टेटमेंट बघूयात. राज्यसभेमधील नामनिर्देशित सदस्यांना अशा प्रकारचा कोणताही अधिकार नसतो. हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे. त्याचं कारण आहे की राज्यसभेमध्ये कधीच अविश्वास प्रस्ताव हा मांडला जात नाही आणि त्याच कारणानं राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्यांना असा अधिकार असूच शकत नाही. कन्सेप्ट क्लिअर असेल तर असे स्टेटमेंट बेस्ड प्रश्न तुम्ही आरामात सोडवू शकतात. लक्षात घ्या, केंद्रशासित प्रदेशात जे नामनिर्देशित सदस्य आहेत ते जे इलेक्टेड सदस्य आहेत त्यांच्या बरोबरीनं काम करतात, त्यांच्या बरोबरीनं त्यांना सर्व अधिकार असतील. मग तो बजेटवर मतदान करण्याचा अधिकार असेल किंवा अविश्वास प्रस्तावादरम्यान मतदानाचा अधिकार असेल, त्यांना समसमान अधिकार असेल. सुरुवातीला ज्यावेळेस आपण व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा आपण बघितलं की नारायणसामी जे पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री होते, त्यांना त्यांचं सरकार अशाच पद्धतीने सोडावं लागलं. त्यांचं सरकार असंच कोसळलं कारण तिथे बीजेपीच्या 3 नामनिर्देशित सदस्यांनी अविश्वास प्रस्तावादरम्यान त्यांच्या विरुद्ध मतदान केलं. त्यामुळं पूर्णपणे लक्षात ठेवा, न्यूजपेपर किती इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही 2018-19 ची ती न्यूज फॉलो केली असती तर तुम्हाला आरामात अशा पद्धतीचे प्रश्न सुटले असते. आपण वन बाय वन आता हे विधान बघूयात. पहिलं विधान जे योग्य आहे त्याबद्दल आपण काही माहिती घेऊ. केंद्रशासित प्रदेशातील नामनिर्देशित सदस्यांना अविश्वास प्रस्तावावर मतदानाचा अधिकार आहे. हे पूर्णपणे बरोबर आहे. जम्मू काश्मीर व पुद्दुचेरी मधल्या नामनिर्देशित सदस्यांना पूर्ण मतदानाचा अधिकार आहे आणि ह्याच कारणानं ओमर अब्दुल्ला जे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केली आहे की हे जे नामनिर्देशित सदस्य आहेत त्यांची नियुक्ती करताना उपराज्यपालांद्वारे ही नियुक्ती जम्मू काश्मीरमध्ये होते हे आपण बघितलं. त्यांची नियुक्ती करताना मंत्रिमंडळाला विश्वासात घेण्यात यावं किंवा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच ही नियुक्ती व्हावी अशा पद्धतीची याचिका ओमर अब्दुल्ला यांनी हायकोर्टात दाखल केली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. दुसरं स्टेटमेंट बघूया. राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्यांना असा कुठलाही अधिकार नाही. मुळात राज्यसभेत कधीही कुठलाही अविश्वास प्रस्ताव राज्यसभेत मांडता येत नाही कारण राज्यसभा कुठल्याही पद्धतीने लोकशाहीत अकाउंटेबल नाही. राज्यसभेतले सदस्य तिथली जी व्यवस्था आहे ती अकाउंटेबल नाही. त्यामुळे तिथे मतदानाचा मुद्दाच नाही. पुढचा प्रश्न घेऊयात. पुद्दुचेरी येथील विधानसभेतील नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती कोणाकडून केली जाते? याचं उत्तर आपण मागच्या प्रश्नात बघितलेलं आहे. ही नियुक्ती केंद्र सरकारकडून केली जाते. 1963च्या केंद्रशासित कायद्यानुसार हा कायदा पुद्दुचेरीसाठी लागू करण्यात आला होता 1963 मध्ये आणि त्या अंतर्गत नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती ही केंद्र सरकारकडून केली जाते. लक्षात घ्या, पुद्दुचेरी हे केंद्रशासित प्रदेश 3 राज्यांमध्ये विभागले गेले आहेत. कोणते हे 3 राज्य आहेत? आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ. ह्या 3 राज्यांमध्ये हे केंद्रशासित प्रदेश विभागले गेले आहे. यनम हे ठिकाण आंध्र प्रदेशमध्ये आहे. पुद्दुचेरी आणि कराईकल ही 2 ठिकाणं तामिळनाडूत आहेत आणि माहे हे ठिकाण केरळमध्ये आहेत. अशा 3 राज्यांचा मिळून किंवा 3 राज्यांमध्ये विभागली गेलेली हा केंद्रशासित प्रदेश आहे पुद्दुचेरी. इथल्या विधानसभेतील नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती 3 नामनिर्देशित सदस्य जे कमालपणे निवडून दिले जाऊ शकतात त्यांची नियुक्ती ही केंद्र सरकारकडून होते. पुढचा आणि आजच्या सेशनचा सगळ्यात शेवटचा प्रश्न घेऊयात. जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेबाबत
नामनिर्देशित सदस्यांविषयी खालील विधाने विचारात घ्या. एक, पहिलं विधान, उपराज्यपाल विधानसभेत सदस्य नामनिर्देशित करू शकतो. पहिलं हे स्टेटमेंट आहे जे बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट, नामनिर्देशित सदस्यांची संख्या 3 पेक्षा जास्त नसते. आता हा ट्रॅप स्टेटमेंट आहे, कारण आपण बघितलं 2019ला ज्यावेळेस जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन कायदा आला होता, या कायद्याअंतर्गत मूळतः 2 महिलांना नॉमिनेट करण्याची त्यात तरतूद होती. पुरेशा महिला निवडून आलेल्या नसतील तर त्यांच्यासाठी ह्या 2 जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. त्यात बदल करून, त्यात सुधारणा करून 2023च्या कायद्यानुसार ही संख्या 5 करण्यात आली. त्यात काश्मीरी स्थलांतरित असतील आणि पाक व्याप्त काश्मीरमधून जे लोक डिस्प्लेस झाले आहेत, स्थलांतरित झालेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जागा राखीव ठेवण्यात आल्या आणि अशा पद्धतीने 2 वरून ही संख्या 5 करण्यात आली. लक्षात ठेवा, 2019चा कायदा, त्यात फक्त 2 जागा त्याही महिलांसाठी राखीव. त्यात सुधारणा करून 2023 मध्ये 5 जागा ह्या राखीव ठेवण्यात आल्या. 2 महिला जशाच तशा, 2 काश्मीरी पंडित, काश्मीरी स्थलांतरित आणि 1 जागा ही पाक व्याप्त काश्मीरमधून डिस्प्लेस झालेल्या, स्थलांतरित झालेल्या व्यक्तीसाठी राखीव ठेवण्यात आली.